नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. खरं तर आज आम्ही माळशिरस तालुक्यातल्या गोरडवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. या गावामधील गोरड वस्तीवरती गोरडवाडीमध्ये रणजित गोरड आणि प्रदीप गोरड या बंधूंनी एमपीएससी थ्रू एक जण डीवायएसपी झालेले आहेत, तर एक जण टॅक्स इन्स्पेक्टर झालेले आहेत आणि एकदम ग्रामीण पार्श्वभूमी असलेले एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेऊन एमपीएससी थ्रू अधिकारी पदावरती जाणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सरळ सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे येऊ पाहणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांना या दोन्ही बंधूंचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे. आणि आपण जर सचोटीनं चिकाटीनं जर अभ्यास केला आणि 1-2 वर्ष डिवोशननं जर अभ्यास केला तर आपण मुलकी सेवेमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाच्या सेवेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. याचं मूर्तिमंत उदाहरण या 2 बंधूंचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आज इथं डॉक्टर गोरड आहेत, दोन्ही अधिकाऱ्यांचे वडील आहेत, त्यांचा सत्कार केलाय. आमच्या गोरडवाडीचे सर्व नागरिक इथं उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या दोन्ही बंधूंचं हे जे यश आहे हे प्रेरणादायी यश आहे. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी युपीएससीचा निकाल लागल्यानंतर बिरुदेव ढोणे यांनी ज्या पद्धतीनं यश मिळवलं तशाच आशयाचं आमच्या या माळशिरस तालुक्यातल्या गोरडवाडीवरच्या या दोन्ही बंधूंचं यश आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या शोषित, वंचित, पीडित घटकांना हे आपली सेवा बजावत असताना एक आपुलकीनं, एक अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी हे नेहमी कार्य करत राहतील. कारण ते तशा परिस्थितीमधून आलेले आहेत, तशा लोकांचं प्रतिनिधित्व ते करतात. प्रशासनामध्ये गेल्यानंतर ते निश्चित या सर्वसामान्य माणसांच्या हिताचं काम करतील अशा मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.